रबर बॉल क्रिकेट स्पर्धा आणि या स्पर्धेमधली मेगा फायनल तुमच्या समोर. धारावे वर्सेस शिरोणे. विशाल भोईर स्ट्राईक वरती आहेत. सागर सिंग तारे गोलंदाजीसाठी आपल्याला पाहायला मिळतोय. राईट ऑफ द विकेट. पहिला बॉल, पहिलाच बॉल शॉर्ट पोल. विशाल भोईरच्या बॅटमधनं आलाय तडाखा. बॉल सीमारेषा पार षटकार. घरच्या मैदानावरती आणि घरच्या खेळपट्टीवरती थांबवायचा असेल ना तर मास्टर माइंड गेम खेळावा लागेल गावदेवी शिरोणे टीमला. कालच्या दिवसामध्ये राधाकृष्णाची स्पर्धा, मात्र त्या स्पर्धेमध्ये द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक मिळवलंय गावदेवी शिरोणे टीमने. आजच्या दिवसामध्ये निश्चितप्रमाणे एक ट्रॉफी घेऊन जातील, परंतु चॅम्पियनशिप प्रथम क्रमांक ते भरपूर महत्वाचा असणार. कालच्या दिवसामध्ये द्वितीय क्रमांक पटकावलाय, आज प्रथम क्रमांकाच्या ट्रॉफीवरती नजर आहे. यावेळेस बॅटची एज लागल्यानंतर सरळ विकेट किपरच्या हातामध्ये निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या बॉलवरती आला षटकार, त्याच्यानंतर दुसरा बॉल निर्धाव पाहायला मिळतोय आपल्याला. गोलंदाज सागर सिंग तारे चांगली गोलंदाजी आजच्या दिवसामध्ये केली आहे त्यांनी. यावेळेस पुन्हा एकदा चांगला फटका, परंतु डिक्लेरिजन मध्ये. बॅट स्पिन खूप चांगली आहे विशाल भोईर यांची. 3 बॉलमध्ये आतापर्यंत जर पाहिलं तर 7 धावा खर्च केल्यात. पहिल्या बॉलवरती षटकार ठोकल्यानंतर कमबॅक करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय सागर सिंग तारे. पहिल्या 3 बॉलमध्ये 2 धावा, पहिल्या 3 बॉलमध्ये 7 धावा खर्च केल्यात. 3 बॉलचा खेळ अजूनपर्यंत शिल्लक आहे. मेगा फायनलची मॅच आम्ही तुमच्या समोर घेऊन आलोय. एका बाजूला धारावे, दुसऱ्या बाजूला शिरोणे. यावेळेस पुन्हा एकदा शरीराचा वेध घेणारा हा बॉल. आणखीन एक सिंगल रन मिळेल. लेगबायच्या स्वरूपामध्ये एक धाव मिळणार आहे. टीमची धावसंख्या 8 धावा धावफलकावरती. 4 बॉलचा खेळ आतापर्यंत झाला. 8 धावा धावफलकावरती लागल्या. 2 बॉलचा खेळ अजूनपर्यंत शिल्लक आहे. विशाल भोईर गुणवान खेळाडू, जिद्दी खेळाडू, शेवटपर्यंत हार मानणारा खेळाडू नाहीये. खूप चांगली बॅटिंग त्यांनी सकाळच्या सत्रापासून आतापर्यंत केली. यावेळेस पुन्हा एकदा व्हाट अ शॉट. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर विशाल भोईर यांच्या बॅटमधनं आलाय षटकार. 6 धावा. टीमची धावसंख्या मात्र झपाट्याने पुढे वाढत असताना 14 धावा धावफलकावरती. ऍक्शन रिप्ले मध्ये पाहू शकता आपण. बॅटच्या परफेक्ट मिडलला बॉल लागला आणि मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर मिळाले 6 धावा विशाल भोईर यांना. टीमची धावसंख्या टोटल धावा धावफलकावरती लागल्या 14. शेवटचा एक बॉल अजूनपर्यंत शिल्लक आहे. 14 धावा धावफलकावरती लागल्या. शेवटचा एक बॉल शिल्लक. सागर सिंग तारे याच्यावरती मात्र हल्ले आपल्याला पाहायला मिळत आहेत. सकाळच्या सत्रापासून तारेने खूप चांगली गोलंदाजी केली आहे. ज्या वेळेस मार पडलाय त्या वेळेस कमबॅक केले, परंतु धारावे टीमच्या विरोधामध्ये थांबलेला नाहीये विशाल भोईर. आणखी एक स्टँड अँड डिलिव्हर समोरच्या दिशेला विशाल भोईर यांच्या बॅटमधनं आणखीन एक तडाखा. बॉल सीमारेषा पार. मच्छिंद्र स्मृती चषक षटकार. पहिल्याच ओव्हरमध्ये मात्र 20 धावा. संध्याकाळच्या सत्रामध्ये तारेला मात्र तारे दाखवलेत विशाल भोईर यांनी. पहिल्या ओव्हरमध्ये तब्बल 20 धावा कुठल्यात. आता गेम प्लॅन काय असेल? प्रणित जोशीला गोलंदाजीसाठी बोलवतील की जिन्मय जोशी गोलंदाजीसाठी येईल? तेच आपण पाहतो. सकाळच्या सत्रापासून पहिलं षटक तारे, दुसरं षटक प्रणित जोशी, तिसरं षटक जिन्मय जोशी. तसंच चालणारा. दुसऱ्या ओव्हरमध्ये प्रणित जोशी यांना आमंत्रित केले गेले. पहिल्या ओव्हरमध्ये भरपूर धुलाई झाली या सागर सिंग तारेची. विशाल भोईरने तब्बल 20 धावा कुठले. 3 षटकार विशाल भोईरच्या बॅटमधनं आलेत. आता कॅप्टन कूल सचिन नाईक स्ट्राईक वरती आहेत. पहिलाच बॉल अवे फ्रॉम द बॉडी. हा बॉल मिस केला. पहिलाच बॉल डॉट बॉल पाहायला मिळतो आपल्याला. ऑफ स्टंपच्या बाहेर. कव्हरचा बादशाह म्हणून ओळख आहे नवी टेनिस क्रिकेटमध्ये. तो फटका सातत्याने आपल्याला सचिन नाईक यांच्या बॅटमध्ये पाहायला मिळालाय. पहिल्या बॉलवरती जर पाहिलं तर कव्हरच्या डिझाईनलाच खेळण्याचा प्रयत्न झाला होता. फिल्डिंग ही चांगली सेट केली त्या बाजूला. राईट मोठं विकेट प्रणित जोशी. यावेळेस पुन्हा एकदा चेंडू हव्यामध्ये मिस टाइम झालाय. क्षेत्ररक्षक भरपूर वेगाने येतोय. बॉल थांबवण्यापासून अयशस्वी होतोय. बॉल सीमारेषा पार. फिल्डिंग जर खराब केली तर तुम्हाला मेगा फायनलच्या मॅच मध्ये हे भोगावा लागणार आहे. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. कालच्या दिवसामध्ये द्वितीय क्रमांकाची ट्रॉफी उचलली. याच्या दिवसामध्ये प्रथम क्रमांकाची ट्रॉफी उचलायची आहे, परंतु असं जर क्षेत्ररक्षण तुम्ही केलं तर ही ट्रॉफी तुम्हाला मिळणार नाही. तुम्हाला 2 नंबरवरतीच थांबावं लागेल. मच्छिंद्र स्मृती धारावे. आज 3 प्रमुख खेळाडू नाहीयेत या टीमचे. ते माहिती आहेत, नाव घ्यायची गरज नाहीये. तरी हा संघ जिद्दीने लढलाय. सचिन नाईक यांची ही टीम
आणखीन यंगस्टर खेळाडू ते घेऊन ही मॅच खेळतात. घडवलेत यंगस्टर, त्याच्यापेक्षा यंग खेळाडू घेऊन ही स्पर्धा जिंकण्याचा प्रयत्न सचिन नाईक यांचा. पुढे टाकलेला हा बॉल स्टँड अँड डिलिव्हर पुन्हा एकदा सचिन नाईक यांच्या बॅटमधनं. यावेळेस लॉंग बाउंड्री लाईनच्या बाहेर चांगली धुलाई होत असताना गावदेवी शिरोणे टीमची. आतापर्यंत तरी वाटत नव्हतं की शिरोणे संघ एवढा मार खाईल, कारण की ज्या प्रकारे तो गोलंदाजी करत आलाय संघ, आतापर्यंत तरी वाटत नव्हतं. खूप चांगली गोलंदाजी तिन्ही गोलंदाज करत आलेले आहेत, परंतु मच्छिंद्र स्मृती धारावी टीम जशी समोर आली ना तसा मात्र घाम फोडलाय गावदेवी शिरोणे टीमला. टीमची धावसंख्या टोटल 30 झालेल्या आहेत. थोडासा मागडा मात्र ठरत असताना 3 बॉल मध्ये 10 धावा प्रणित जोशी. यावेळेस शॉर्ट बॉल, हा चांगला बॉल होता, हा चांगला बॉल होता. या बॉल मध्ये गतीही होती, या बॉलवरती नियंत्रणही होतं. एक सिंगल रन. टीमची धावसंख्या 31 धावा. 2 बॉलचा खेळ अजूनपर्यंत शिल्लक. या ओव्हर मध्ये पहिल्या ओव्हर मध्ये 20 धावा कुठल्यात विशाल भोईरने. दुसऱ्या ओव्हर मध्ये 3 बॉल मध्ये आतापर्यंत जर पाहिलं तर 4 बॉल मध्ये आतापर्यंत जर पाहिलं तर 11 धावा खर्च केल्यात. 2 बॉलचा खेळ अजूनपर्यंत शिल्लक असणार आहे. सचिन नाईक यांच्याही बॅटमध्ये षटकार चौकार पाहायला मिळाले आपल्याला. पहिल्या ओव्हर मध्ये 3 षटकार विशाल यांच्या बॅटमध्ये पाहायला मिळालेत. 31 धावा दाफलकावरती लागल्या. 2 बॉलचा खेळ शिल्लक. यावेळेस पुन्हा एकदा फसवा चेंडू टाकला. गतीमध्ये परिवर्तन. केतू धावतोय. विक्रांत भोईर केतू, परंतु त्याच्यानंतर अनिकेत आणि जिन्मय जोशी यामध्ये तालमेल पाहायला मिळालेला नाही व्यवस्थितपणे. आणि इथे रनिंग बिटवीन द विकेट ही खूप चांगली पाहायला मिळालेली आहे. 3 धावा पळून काढलेल्या आहेत. आणि टीमची धावसंख्या दाफलकावरती टोटल गेलेली आहे 34 धावा दाफलकावरती. केतूने कॉल दिला, अनिकेतने कॉल दिला, जिन्मय जोशीने कॉल दिला. तिघांच्या मध्ये हा बॉल पडला आणि त्याच्यानंतर मात्र 3 धावा. रनिंग बिटवीन द विकेट खूप चांगली पाहायला मिळाली. दोन्ही बॅटर मध्ये चांगलं तालमेल. हे जुने जाणते खेळाडू आहेत धारावी टीमचे. यावेळेस खूप चांगला चेंडू पाहायला मिळाला. शेवटची डिलिव्हरी जी आहे ती खूप चांगली पाहायला मिळाली प्रणित जोशी यांच्या माध्यमातून. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या दाफलकावरती टोटल लागलेली आहे 34. 34 धावा दाफलकावरती लागल्यात. 34 धावा दाफलकावरती. मच्छिंद्र स्मृती धारावी संघ रत्नागिरीला खेळाडू खेळायला गेलेत. विकी भोईरने केले कारनामा, जिथे मात्र हॅट्रिक विकेट घेतलेली आहे विकी भोईरने. रत्नागिरी रेनी चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये एका बॉल मध्ये 6 रनची गरज असताना भावेश नाईकने ठोकला षटकार. धीरज भोईरी रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये तो खेळण्यासाठी गेला. आणि आज आणि आणखीन एक खेळाडू जो नवतरुण सुमुख मांजरेकर याचा अप्रतिम झेल रत्नागिरी रेनी चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये आपल्याला पाहायला मिळाले. म्हणजे दाराबाई गावातील हे ग्रामीण खेळाडू जे आहेत ना ते रत्नागिरी चॅम्पियन्स रेनी ट्रॉफी मध्ये आपल्या गावाचं नाव वर्चस्वात गाजवत आहेत. त्याचबरोबर आपण पाहताय आमच्या व्यासपीठावर जे ज्यांचं आगमन होतं माजी नगरसेवक सुनीलजी पाटील साहेब यांचं या ठिकाणी आगमन होतं सर. त्यांचा मी सहर्ष स्वागत करते मच्छिंद्र स्मृती चषक 2025 मध्ये. यावेळेस हा व्हाईट बॉलने मात्र सुरुवात केली. जिन्मय जोशी, सचिन नाईक. इकॉनॉमी चांगली राहिली आहे सकाळपासून जिन्मय जोशीची, परंतु जसा सचिन नाईक समोर आलाय ना बिघडे वेळ का. चला या वेळेस मात्र मिस केला बॉल. सचिन नाईक यांना निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. टीमची धावसंख्या दाफलकावरती लागली आहे 35 धावा. 5 बॉलचा खेळ अजूनपर्यंत शिल्लक आहे पहिल्या इनिंग मध्ये. 35 धावा दाफलकावरती लागल्यात. गोलंदाज होईल पुन्हा एकदा तयार. कॅप्टन टू कॅप्टन. यावेळेस पुन्हा एकदा फटका चांगला आहे, परंतु या बॉल वरती फक्त मिळणार आहे एक सिंगल. निश्चितप्रमाणे काय आहे डिसिजन हा बाउंड्री आहे. चौकार आलाय. नशिबाची साथ ही मच्छिंद्र स्मृती धारावी टीमच्या बाजूने झुकते. टीमची धावसंख्या 39 धावा दाफलकावरती लागल्या 39 रन स्कोर कार्ड वरती. मच्छिंद्र स्मृती धारावी संघ भरपूर मेहनत केलेली आहे. या संपूर्ण संघाने याच मैदानावरती घाम गाळलाय आणि संपूर्ण महाराष्ट्रभर धारावी गावाचं नाव वर्चस्वात गाजवलं. संपूर्ण खेळाडूने अंडरम क्रिकेट पासून या खेळाडूंचा प्रवास सुरू झाला होता. यावेळेसही पुन्हा चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. पंचांचा इशारा आला. नो बॉल. नियंत्रण असणं भरपूर महत्वाचं. तुमच्याकडे जर नियंत्रण असेल तर तुम्ही हा चेंडू जो तो चांगल्या रीतीने हाताळू शकता. विशाल भोईर हे बनणार बॅटिंग करायचे बॉक्स क्रिकेट मध्ये, त्यानंतर ओराम क्रिकेट मध्ये देखील लाजवाब बॅटिंग
यावेळेस पुन्हा एकदा शॉर्ट बॉलचा वापर केला गेला. डिक्लेअर रिझन मध्ये एक सिंगल रन मिळेल. टीमची धावसंख्या 10 फलकावरती टोटल लागलेली आहे 41 धावा 10 फलकावरती. अजूनही ओव्हर मधले बॉल शिल्लक असणार आहेत. 3 बॉलचा खेळ अजूनपर्यंत शिल्लक आहे. दोघांमध्ये चांगली भागीदारी झालेली आहे. आज कमतरता भासलेली नाही आहे. तिन्ही खेळाडूंचे जे प्रमुख खेळाडू आहेत सचिन नाईक, विशाल भुईर आपल्याला पाहायला मिळतात. चांगली बॅटिंग त्यांनी केलेली आहे. यावेळेस आणखीन एक चांगला फटका. आउटफील्ड फास्ट आहे त्या बाजूला, ऑन साइडला आउटफील्ड फास्ट आहे. बॉल जर तुम्हाला गॅदर करता आला नाही ना तर बॉल सीमारेषा पारच जाणार आहे. आणखीन एक चौकार सचिन नाईक यांच्या बॅटमध्ये पाहायला मिळतोय आणि टीमची धावसंख्या मात्र पुढे जात असताना 45 धावा 10 फलकावरती. 45 रन्स, 45 धावा 10 फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 2 बॉलचा खेळ अजूनपर्यंत शिल्लक आहे या इनिंग मध्ये. जिन्मय जोशी 45 धावा, भरपूर मोठा धावा उभा करण्यामध्ये यशस्वी होत चाललाय. यावेळेस एक हात बॅट वरनं सुटला होता. 1 रन कंप्लीट झाली. दुसरीचा प्रयत्न फक्त डिक्लेअर रिझन मध्ये एक सिंगल रन मिळेल. टीमची धावसंख्या 10 फलकावरती 46 धावा 10 फलकावरती लागल्या. शेवटचा एक बॉल शिल्लक आहे. जिन्मय जोशी आपल्याला पाहायला मिळतोय. गौदेवी शिरोणे त्याच्या विरुद्धामध्ये मच्छिंद्र स्मृती दारावे. यावेळेस हा बॉल सोडून दिला. हा वाईट बॉल आहे की काय पंच आम्हाला नक्कीच सांगतील. हा वाईट बॉल आहे. एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये आणखीन 1 रन मिळेल दारावे टीमला. टीमची धावसंख्या 10 फलकावरती टोटल लागली 47. अर्धशतक कंप्लीट होईल का या मेगा फायनलच्या मॅच मध्ये. यावेळेस फटका पुन्हा एकदा चांगला. गॅप मध्ये बॉल आहे. बॉल बाउंड्रीच्या बाहेर आहे. आणखीन एक बॉल सीमारेषा पार. टीमची धावसंख्या 10 फलकावरती टोटल 50 धावा कंप्लीट झाल्यात मच्छिंद्र स्मृती दारावे टीमच्या आणि 52 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे गावदेवी शिरोणे टीमला. त्याचबरोबर आदरणीय सन्माननीय दारावे गावाचे आमचे माजी नगरसेवक सुनीलजी पाटील साहेबांचा या ठिकाणी शुभ सन्मान केला जाईल. सिद्धेश म्हात्रे यांच्या शुभ हस्ते सुनीलजी पाटील साहेबांचा या ठिकाणी शुभ सन्मान केला जातोय. मच्छिंद्र स्मृती चषक 2025 पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धेमध्ये सुनीलजी पाटील साहेबांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. मायेची शाल प्रेमाचं प्रतिपुष्पगुच्छ देऊन त्यांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय. आपण या स्पर्धेमध्ये उपस्थित राहिलात त्याबद्दल आपला आम्ही आभार व्यक्त करतोय. थँक्यू सो मच. आणि त्यानंतर आणखीन एक आमचे दारावे गावाचे गोड व्यक्तिमत्व सन्माननीय आदरणीय प्रशांतजी नाईक साहेबांचा देखील या ठिकाणी शुभ सन्मान केला जाईल. या स्पर्धेच्या निमित्ताने सिद्धेश म्हात्रे यांच्या शुभ हस्ते सन्माननीय आदरणीय प्रशांतजी नाईक साहेब यांचा या ठिकाणी शुभ सन्मान करण्यात येणार आहे. मायेची शाल प्रेमाचं प्रतिपुष्पगुच्छ देऊन देखील त्यांचा या ठिकाणी शुभ सन्मान करण्यात येतं. तेही या स्पर्धेच्या माध्यमातून उपस्थित राहिले त्यांचाही आम्ही आभार व्यक्त करतो. मच्छिंद्र स्मृती दारावे टीमचे किस्सा आहेत ते या टीम मध्ये सातत्याने खेळ खेळत आलेले आहेत. सन्माननीय आदरणीय विद्याधरजी म्हात्रे साहेबांचा देखील या ठिकाणी शुभ सन्मान केला जाईल. या स्पर्धेच्या निमित्ताने विद्याधरजी म्हात्रे साहेब यांचाही शुभ सन्मान मच्छिंद्र स्मृती चषक 2025 मध्ये केला जातोय. पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा आणि मच्छिंद्र स्मृती चषकामध्ये त्यांचा मी सहर्ष स्वागत करतोय. चला सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आली आहे. गावदेवी शिरोणे टीमची 53 धावसंख्येचा पाठलाग करायचा आणि त्याच्यानंतर मात्र पाहूयात आता चॅम्पियनशिप कोणती टीम पटकवेल, मच्छिंद्र स्मृती दारावे की गावदेवी शिरोणे. चला फिल्डिंग सजून घ्यायची त्वरित.
धारावी टीम त्वरित क्षेत्ररक्षण सजवून घ्या. चला मॅचला करूया सुरुवात. सचिन नाईक पहिलाच बॉल, चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. सचिन नाईक यांचा समोरच्या दिशेला मेहबूब शेखने खेळलाय. एक सिंगल रन, दुसरीचा प्रयत्न आणि 2 धावा अगदी सहजरित्याने कंप्लीट केलं. 53 धावसंख्येचा पाठलाग करतात आणि पहिल्या बॉलवरती 2 धावा आल्यात. मेहबूब शेख आपल्याला पाहायला मिळतोय. भरपूर काही निर्भर असणार आहे मेहबूब शेख यांच्यावरती, कारण की मेहबूबच्या बॅटमध्ये रन्स येणं भरपूर महत्वाचं आहे आणि सचिन नाईकच्या ओव्हरमध्ये रन्स येणं भरपूर महत्वाचं आहे. त्यावेळेस फुल टॉस बॉल आहे, स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर सुरुवात झाली आहे. 53 धावसंख्येचा पाठलाग करत असताना बॉल सीमारेषा बाहेर. फुल टॉस बॉल, षटकार. 6 धावा मिळाल्यात. मेहबूब शेखच्या बॅटमधनं षटकार पाहायला मिळाला. टीमची धावसंख्या धावफलकावरती तब्बल लागलेली आहे 8. 2 बॉल आतापर्यंत झाल्या. सुरुवात तर चांगली झाली. पहिल्या 2 बॉलवरती 8 धावा खर्च केल्यात. सचिन नाईक हा चुकीचा बॉल पाहायला मिळाला. षटकार आलाय. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. यावेळेस बॅटची एज लागलेली आहे. विशाल भोईर विकेट किपरच्या भूमिकेमध्ये काहीच चूक करणारा नाहीये. आणखीन एक पहिला फलंदाज बाद. बावन्न धावा जिंकण्यासाठी आहेत. 52 काढायच्यात. 8 धावा दाफलकावरती मोठी विकेट मिळालेली आहे. मेहबूब शेखची विकेट मैदानाच्या बाहेर जात असताना त्याच्याकडनं भरपूर साऱ्या अपेक्षा होत्या. त्या अपेक्षांवरती पाणी फेरलं गेलंय आणि मेहबूब शेख हा फलंदाज बाद झालाय. सागर सिंग तारे आपल्याला पाहायला मिळतोय नंबर क्रमांक 3 वरती. मच्छिंद्र स्मृती धारावी टीम 3 बॉल मध्ये 8 धावा सचिन नाईक यांनी खर्च केल्यात. राईट आर्म राऊंड द विकेट. फुल टॉस बॉल होता, लेग स्टंपच्या बाहेर होता. विकेट किपिंगची भूमिका खूप चांगली पाहायला मिळते विशाल भोईर यांच्या माध्यमातून. व्हाईट बॉलच्या माध्यमातून एक रन मिळेल. टीमची धावसंख्या दाफलकावरती टोटल लागली आता 9. 3 बॉल आतापर्यंत झालेत. यावेळेस पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये. एलिव्हेशनची कमतरता आहे. दीपक ठाकूर भरपूर वेगाने धावतात. नोमॅन्स लँड मध्ये बॉल पडेल तोपर्यंत 2 धावा अगदी सहजरित्याने कंप्लीट केल्या गेल्यात. गोलंदाज सचिन नाईक यांच्या ओव्हरमध्ये आतापर्यंत जर पाहिलं तर 11 धावा जमा केलेल्या आहेत. 2 बॉलचा खेळ अजूनपर्यंत शिल्लक आहे. यावेळेस फटका चांगला आहे. सागर सिंगच्या बॅटमधनं एलिव्हेशन प्रॉपर आणि बॉल सीमारेषा पार. सागर सिंग तारेच्या बॅटमधनं षटकार आला आणि टीमची धावसंख्या दाफलकावरती टोटल जाऊन पोहोचली आता 17च्या घरामध्ये. 17 धावा
52 धावसंख्येचा पाठलाग करत असताना मात्र पहिल्या ओव्हरमध्ये चांगली सुरुवात 17 धावा दाफलगावरती. शेवटचा एक बॉल शिल्लक आहे. टीमची धावसंख्या 17. सागर सिंग तारे पुन्हा एकदा तयार. यावेळी समोरच्या दिशेला खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी फक्त एक सिंगल रन मिळेल. पहिल्या ओव्हरचा खेळ संपल्याने पहिल्या ओव्हरमध्ये चांगली धावसंख्या कुठत असताना 18 धावा जमा केल्यात गावदेवी शिरोणे टीमने पहिल्या ओव्हरमध्ये. आता समीकरण काय आहे? क्रिक लाईव्हचे आमचे ऑपरेटर निखिल आणि त्याचा सोहेल नाईक आम्हाला सांगते आमच्या समोर गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये ते आहेत. 12 बॉल आणि 12 बॉलमध्ये धावसंख्येची गरज असणार आहे 34. 12 चेंडू 34 ची गरज आहे. दीपक ठाकूर आपल्याला पाहायला मिळेल सेकंड ओव्हरमध्ये. 12 बॉल 34 रनची गरज. 52 धावसंख्येचा टार्गेट चेस करत असताना 12 मध्ये 34 ची गरज आहे. यावेळेस पुन्हा एकदा फटका. चांगल्या एलिव्हेशनची कमतरता. विष्णू शर्मा चेंडूच्या खाली आणि त्यांच्या हातातनं झेल सुटणं ही दुर्मिळ गोष्ट आहे. फलंदाज क्रमांक दुसरा मैदानाच्या बाहेर. दुसऱ्या ओव्हरची सुरुवात मात्र चांगली झाली आहे मच्छिंद्र स्मृती दाराबे टीमसाठी. फलंदाज बाद झाला दुसरा. सागर सिंग तारे मैदानाच्या बाहेर. अकरा मध्ये 34 बनवायचे जितेश पाटील डावकऱ्याचा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतो स्ट्राईक वरती. 11 मध्ये 34 धावा या कंप्लीट करायच्या. दीपक ठाकूर आपल्याला पाहायला मिळतो तोही डावकऱ्याचा गोलंदाज आहे. 2-3 षटका टोकणं भरपूर इम्पॉर्टंट असणार आहे. 11 बॉल 34 ची गरज. गोलंदाज तयार होतो दीपक. त्यावेळेस फटका चांगला. एलिव्हेशन मिळालंय का? यस प्रॉपर मिळालाय आणि इथे बॉल सीमारेषा पार गेलाय. विष्णू शर्मा यांना वाटलं होतं एका वेळेला की हा बॉल थांबलाय परंतु बॉल चिखलामध्ये ओलांडल्यानंतर पडल्यानंतर बाउंड्री लाईन ओलांडली आणि बॉल सीमारेषा पार चौकार. आता 10 मध्ये बनवायच्या 30 धावा. 10 चेंडू आणि 30 धावसंख्येची गरज आहे या मॅच मध्ये. 10 चेंडू आणि 30 धावा. जितेश पाटील यांच्या बॅटमधनं चौकार आलाय. 10 बॉल 30 ची गरज. यावेळेस शरीराचा वेध घेणारा हा बॉल एक सिंगल रन मिळेल. आता 9 बॉल आणि 29 ची गरज आहे. 9 चेंडू आणि 29 धावसंख्येची गरज या मॅच मध्ये. भरपूर शिल्लक आहे ही मॅच. शिल्लक आहे अजून. 9 बॉल आणि 29 धावसंख्येची गरज आहे या मॅच मध्ये. जितेश पाटील यांच्यासाठी हा बॉल होता तो शरीराचा वेध घेत असताना लेग बायच्या स्वरूपामध्ये एक सिंगल रन. 9 बॉल आणि 29 धावसंख्येची गरज. ओहो यावेळेस भन्नाट वेगाने हा बॉल परंतु पंचांचा इशारा आला हा वाईट बॉल आहे. आता 9 बॉल आणि 28 रनची गरज आहे. मॅच अजून संपलेली नाहीये. मॅच ऑन आहे. इथून 2 षटकार आले ना मॅच मध्ये पुनरागमन करेल गावदेवी शिरोणे. 9 मध्ये 28. 8 मध्ये 28 विराट कोहलीने काढलेल्या होत्या. 9 मध्ये 28 ची गरज. हा बॉल टिकला रिझन मध्ये. आता 8 मध्ये बनवायचे 27 धावा. 8 चेंडू 27 धावसंख्येची गरज. एखादा षटकार शेवटच्या ओव्हर मध्ये जरी 20 धावा राहिल्या तरी मॅच चुरशीची होईल पण या 2 बॉल मधून एखादा मोठा फटका येणं भरपूर आवश्यक असणार आहे गावदेवी शिरोणे टीम साठी. 8 मध्ये बनवायच्या आहेत 27 धावा. बॉलर तयार आहे दीपक ठाकूर. 8 मध्ये 27 ची गरज असताना आणखीन एक बॉल डॉट बॉल पाहायला मिळतोय. 7 मध्ये आता 27 ची गरज आहे. हा शेवटचा बॉल भरपूर महत्वाचा इम्पॉर्टंट म्हणजे गावदेवी शिरोणे. हा बॉल जर मिस झाला तर टार्गेट दूर होईल आणि पहिल्या क्रमांकाची ट्रॉफी तुमच्यापासून दूर होणार आहे. 7 मध्ये बनवायच्या 27 धावा. दीपक ठाकूर तयार होत आहेत. यावेळेस फटका चांगला आणि प्रॉपर बॅट वरती बॉल आलेला नाहीये. एक रन कंप्लीट झाली. दुसरीचा प्रयत्न भरपूर वेगाने जितेश पाटील करताय. दुसरी रन मात्र कंप्लीट झालेली आहे आणि आता 25 रनची गरज आहे शेवटच्या ओव्हर मध्ये. 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये 25 धावसंख्येची गरज.
6 मध्ये 25 ची गरज आहे. हा कारनामा होईल का, हा विक्रम होईल का गावदेवी शिरोणे टीम कडनं, एक इतिहास रचेल का मच्छिंद्र स्मृती चषक 2025 मध्ये. गतवर्षी गावदेवी दिवाळी टीमने ही ट्रॉफी उचलली होती, परंतु यावर्षी कोणता संघ ट्रॉफी उचलेल, मच्छिंद्र स्मृती दारावे की गावदेवी शिरोणे. गतवर्षी दुसऱ्या क्रमांकाचा मानकरी ठरला होता दारावे संघ, आणि या वर्षी आता पाहूयात आपण. 6 मध्ये 25 ची गरज आहे. हो, पहिलाच बॉल बनणार वेगाने. विशाल भोईर पार्ट टाइमर गोलंदाज आहेत. आज गोलंदाज मुख्य गोलंदाज टीमचे उपस्थित नाहीयेत, म्हणूनच गोलंदाजी आपल्या हाती घेतली आणि त्याच्यानंतर मात्र सकाळपासून खूप चांगली कामगिरी गोलंदाजीमध्ये त्यांची पाहायला मिळालेली आहे. 5 बॉल मध्ये 25 ची गरज आहे आता. आणखीन एक बॉल मिस झालाय. हा बॉल बॅटला लागलाय. विकेट किपर सचिन नाईकने पकडला झेल आणि जितेश पाटीलचा संपलाय खेळ. आता 4 मध्ये बनवायचे आहेत 25 धावा. 4 चेंडू 25 ची गरज आहे. मच्छिंद्र स्मृती चषक 2025 पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आपल्याला एक दर्जेदार स्पर्धा पाहायला मिळाली. 15 ऑगस्ट अर्थातच स्वातंत्र्य दिवसाच्या दिवशी ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळाली आणि या स्पर्धेमध्ये तब्बल 12 संघाने प्रवेश नोंदवला होता. त्यामधले हे 2 संघ बक्षीस पात्र फेरीमध्ये त्यांनी प्रवेश केलेला आहे. दोन्ही गावं जर पाहिली तर अगदी आजूबाजूची गावं आहेत. शिरोणे आणि दारावे, जास्त अंतर नाहीये दोन्ही गावांमध्ये. म्हणूनच रोहित पाटील आला आणि रोहित पाटीलसाठी तिसराही बॉल निर्धाव आपल्याला पाहायला मिळतोय. 3 बॉल मध्ये 3 निर्धाव आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळाले. दमकम तर बॅटिंग मध्ये विशाल भोईर यांची पाहिलेलीच आहे, परंतु गोलंदाजी लाजवाब करतात ते. 3 बॉल मध्ये 3 डॉट बॉल. यावेळेस फटका चांगला आहे. प्रॉपर बॅटच्या मिडलला बॉल लागलाय आणि सीमारेषा पार ओलांडलाय. बॉल सीमारेषावर षटकार. औपचारिकता फक्त शिल्लक आहे या मॅच मध्ये. मच्छिंद्र स्मृती चषक 2025 2 बॉल फक्त दूर आहे चॅम्पियन मिळण्यासाठी. एक नवीन चॅम्पियन आपल्याला मिळणार आहे पुन्हा एकदा. गतवर्षी गावदेवी दिवाळे संघ, यावर्षी मानकरी ठरलाय की काय दारावे संघ. हा बॉल सोडून दिला. वाईट बॉल आहे. 2 बॉल अजूनपर्यंतही टाकायचे आहेत विशाल भोईर यांना. सकाळच्या 17 पासून खूप चांगले मॅचेस पाहायला मिळाले आपल्याला. सर्वचे सर्व संघ वेळेवरती उपस्थित राहिलेत. ही शिस्तबद्ध स्पर्धा आणि ज्या वेळेस दाराव्याच्या मैदानावरती स्पर्धा होते ना, त्या वेळेस आपल्याला चित्र पाहायला मिळतं. विष्णू शर्मा पुन्हा एकदा चांगला जज केला. आणखीन एक फलंदाज बाद झाला रोहित पाटील. शेवटचा एक बॉल. चला शेवटचा बॉल आणि पेस करण्यासाठी विक्रांत भोईर केतू आलाय. केतू शेवटचा बॉल. विशाल भोईर टाकण्यासाठी सज्ज आहेत. या स्पर्धेचा शेवटचा बॉल. केतूच्या बॅटमध्ये आलाय षटकार. आता रील बनणार केतूची, यात काही शंका नाहीये. षटकार लगवला विक्रांत भोईर केतूने आणि मच्छिंद्र स्मृती चषक 2025 वरती नाव कोरलंय मच्छिंद्र स्मृती दारावे या टीमने. हार्दिक अभिनंदन टीम. पुन्हा एकदा आणखीन एक ट्रॉफी मच्छिंद्र स्मृती दारावे टीमने आपल्या नावी केलेली आहे आणि दुसऱ्या दिवसामध्ये द्वितीय क्रमांकाचा मानकरी ठरला आहे गावदेवी शिरोणे. कालच्या दिवसामध्ये जर पाहिलं तर राधाकृष्ण दिवाची स्पर्धा, त्यामध्ये द्वितीय क्रमांकाचा पारितोषिक. आजच्या दिवसामध्ये मच्छिंद्र स्मृती चषक द्वितीय क्रमांकाचा पारितोषिक. लगातार 2 दिवसांमध्ये 2 ट्रॉफ्या मिळवल्यात या गावदेवी शिरोणे टीमने आणि मच्छिंद्र स्मृती दारावे ठरलाय मच्छिंद्र स्मृती चषक 2025 चा विजेता संघ.